आत्ता सगळ्यांनाच वाटून घेतल्यासारखं झालंय. सगळे जे आपले थोर नेते होते, जातींमध्ये धर्मांमध्ये सगळ्यातच वाटून घेतल्यासारखं झालंय. आणि त्याच्यामुळे त्या लोकांनी जे काही सांगण्याचा प्रयत्न केला, जे काही शिकवणं असं म्हणूयात, किंवा जे काही त्यांचं म्हणणं होतं, जे काही त्यांची निरीक्षणं होती जी त्यांना पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवायची होती, तिथे कुठेतरी आपण खूप कंपार्टमेंटलायझेशन करून टाकलंय. चौकटी बनवून टाकल्यात. तेवढंच बघायचं, तितकंच बघायचं, पुढे मागे जायचं नाही. अशा पद्धतीची काहीतरी एक रचना करण्याच्या दिशेने आपला प्रवास कुठेतरी चालू होतो असं अनेकदा वाटतं. तर हे वाटून घेणं, हे जे काही सध्या चालू आहे, ह्याच्यावरती तुम्ही काय सांगाल? कसं आहे की ही आज घडलेली गोष्ट नाही आहे. किंबहुना ही इतिहासाने आपल्यावर उगवलेला सूड आहे. तुम्ही समजून घ्या की टिळक युग होतं, गांधी युग होतं. मगाशी मी गांधीजींबाबत बोलताना बोललो, गांधीजींना तपशिलात अनेक प्रश्न विचारलेत, पण तत्वाचा प्रश्न गांधीजींचा सगळ्यांनी ऍक्सेप्टच केला. तो हे होतं, ते बरोबर आहे का चूक आहे त्याच्यावर आपण वेगळं बोलू शकतो, पण मुद्दा तो होता. मला असं वाटतं की गावकुसा बाहेर राहिलेल्या जाती, नंतर गावामध्ये असून प्रतिष्ठा नसलेल्या जाती, सामाजिकदृष्ट्या दूर ठेवलेल्या जाती, आपापसात वैर करणारे धर्म, त्यांचे नेते हे कधी नव्हते. मला सांगा की ज्यांना हाल सहन करावे, नाही तर आंबेडकरांसारखा महाप्रज्ञ मनुष्य उगाच का हे सगळं काम सोडून त्यांना आधी जातींना नीट करण्याच्या मागे लागला. त्याला यश पण त्यांना आलं नाही तेवढं, डॉक्टर आंबेडकरांना. याचं कारण इतकी कर्मठ व्यवस्था होती की त्यांना हलवता येईना. त्यामुळे हे तुम्ही समजून घ्या की हे अपरिहार्य होतं. हा इतिहासाने आणि काळाने उगवलेला आपल्यावरचा सूड आहे. आपल्याला इथून जावंच लागणार आता. महापुरुष हे काय या भूमीपासून वेगळे काढून तुम्ही बोलू शकत नाही ना. म्हणजे की नामदेव ढसाळांची एक कविता आहे की ज्या पृथ्वीवर मी पाय रोवून उभा होतो, मला कळायला फार वेळ लागला की ती अंतराळातच उभी होती. तसं हे सगळं आहे ना. म्हणजे की जाती व्यवस्था काय हे नाही आहे, म्हणजे तुम्हाला अचानक प्राप्त झाली आहे आणि अचानक लोक वैर करायला. अरे त्यात कोणीतरी अगोदर वरचढ होता, वनप होता, आता तो नसेल दुसरा वनप झालेला असेल. हे सगळं आपल्याकडे यादवी हा शब्द किती जुना आहे. मग आता यादवांची उत्पत्ती झाल्यासारखे आपण वापरत असतो तो. म्हणजे हे काय चाललंय यादवांचं, काय ते उत्तर प्रदेश, अरे असं कसं, यादवी शब्द तर तेव्हाच आहे आणि त्यांनीच आपापसात मारून घेतलं स्वतःला वगैरे, आपण सगळं वाचतोच की. मग म्हणजे हे सगळं इतिहासापासून आलेलं आपल्या देणं आहे, ते आपल्याला फेडायला लागणार. त्यामुळे महापुरुषांची जी जातींमध्ये वाटप करून विटंबना होते, ते त्या महापुरुषांचं भागधेयच आहे. ते त्यांनी तेव्हाच बदलून दाखवलं पाहिजे होतं. ते नाही बदललं किंवा नाही बदललं, तो मुद्दा सोडा. गांधीजींना यश नाही आलं, डॉक्टर आंबेडकरांना यश नाही आलं, त्यामुळे तसंच होणार होतं. ते तसंच भोगायला पाहिजे. ते अटळ आहे. पृथ्वी अंतराळात उभी आहे. खरंय. मुलाखतीच्या शेवटाला जाताना राजू परुळेकर आत्ता काय करतात? मला असं काहीच माहीत नाही. म्हणजे आत्ता मी काहीच करत नाही. खरं तर मी पुस्तकं 2 लिहित होतो, ती थांबली आहेत थोडं, आणि काय करावं याचा विचार करतोय मी. याचं मुख्य कारण असं की एक मोठा काळ मी सातत्याने माणसांमध्ये आणि माणसांशी बोलण्यात, या बाजूने बोलण्यात किंवा त्या बाजूने, म्हणजे 2-3 वर्ष तर असं होतं की मलाच बोलायला लागायचं, चॅनलशी उत्तर द्यायला लागायची की मी काय देशाशी चांगलं वागलोय, वाईट वागले वगैरे. तर या सगळ्यातनं गेल्यावर माझ्या असं लक्षात आलं की आपण स्वतःला फार कमी वेळ देतो. मग मी माझी पुस्तकं लाईनअप केली, सगळं एका विशिष्ट पद्धतीने लावून घेतलं. मग नवीन पुस्तकं 16पर्यंत आली, आणि आता नवीन 3 पुस्तकं जी आहेत ती मी आता लिहून पूर्ण करत आलेलो आहे. काही भाग राहिला आहे. एक नाटक आहे, ते पूर्ण झाल्यावर मग सिनेमा करायचा असं माझ्या डोक्यात आहे. मला सिनेमा कुठच्याही परिस्थितीत करायचा आहे आणि त्याच्यासाठी मी थांबलेलो आहे. त्यामुळे आत्ता मी काही करत नाही, पण मी त्याचं आखणी करतो. आणि माझी ही कायम पद्धत राहिलेली आहे, मध्ये मध्ये मुद्दाम ब्रेक घेऊन आपण पूर्ण आखणी करावी, रिइन्व्हेंट करावं स्वतःला. नाहीतर तुम्ही ताजे आणि तरुण राहत नाही, तुम्ही ओशट होता आणि तुमच्या स्वतःच्या विचार प्रक्रियेला तुम्ही कशात तरी बद्ध करून टाकता, बांधून टाकता. तसं न करता तुम्ही वेळ, कारण थांबल्याने नंतर गाडी नीट चालते, गाडी नाही तर गरम होते. म्हणजे हा नियम फिजिक्सचा आहे. कुठेही तुम्ही थांबून शांतपणे विचार करा, वाट बघा, आणि मग पुढे मार्गक्रमण करा. संवाद रिइव्हेंट करणार का?
नाही म्हणजे मला कसं आहे की रिइन्व्हेंट म्हणजे रिइन्व्हेंट करायला आवडेलच. म्हणजे मुद्दा असा आहे की ती माणसंच पूर्ण वेगळी असतील. हो अर्थात. कारण मला दिसतात माणसं आणि मला असं वाईट वाटतं की या माणसांना यार ह्यांचे इंटरव्ह्यूज किती दणादण होतील, पण लोक विचारच नाही करत त्या माणसांचा. म्हणजे विचार नाही करत म्हणजे मी जर इंटरव्ह्यू घेतला ना तर दुसऱ्या दिवशीपासून त्यांचे इंटरव्ह्यू सुरू होतील. बरोबर. हे इतकं विषादपूर्ण आहे. म्हणजे त्याच्यासाठी नाही की माझा इंटरव्ह्यू झाल्यावर त्यांनी सुरू केला, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण त्यांना आधीच त्यांचा त्यांचं रेकग्निशन मिळायला पाहिजे होतं. हे मला वाईट वाटतं. मी तिथे जाईपर्यंत वाट बघावी लोकांनी, हेही दुःखद आहे. म्हणजे खरं आज तुम्ही आमच्याकडे आलात आणि आमच्या हा डायलॉग माझा आहे खरं तुमचा मी घेतला आता आणि थिंक बँकला इतक्या मनमोकळ्या छान गप्पा तुम्ही आमच्याशी मारल्यात. आमच्या बिहाइंड द सीन्समध्ये आज पहिला वेळेला इतका सुंदर एपिसोड झाला, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि पुन्हा पुन्हा भेटत राहूया आणि अशाच गप्पा मारत राहूया. मी खूप आभारी आहे थिंक बँकचा आणि तुमचा. आणि तुम्ही पुढच्या वेळी हा कागद घेऊच नका. नाही अजिबात नाही घेणार. आणि नाही आत्ता कागद घेतला, मी कागद घ्यायला काही माझा हे नाही आहे, कारण तुम्हाला क्रमाचा एडिटिंगच्या वेळेच्यासाठी उपयुक्त आहे कागद. फक्त मुद्दा असा आहे की आपली विचार प्रक्रिया कधी कधी आपण बोलत असतो ना तेव्हा नाही खुंटत नाही, आपण बोलत असतो तेव्हा बाहेर जाते कक्षेच्या. ती ना आपल्या अमर्यादतेची जाणीव करून देते, त्याला आपण बंध घालतो कागदामुळे, असं मला वाटतं. आणि त्यामुळे त्याला माझा हे आहे. मला पण हा मुद्दा होता की कागद घेतल्यावर एडिटिंगला सोपं जातं, पण एडिटिंगसाठी का मी मुलाखत घेतो असाही मला प्रश्न असायचा. तर हा मी आयुष्यभर सगळे वाद करतच गोष्टी डेव्हलप केल्या, तर हाही असा होता. म्हणजे बरोबर. तर आणि कुठच्याही डिपार्टमेंटशी न पटणं हे क्रिएटिव्ह माणसाशी चांगलं लक्षण आहे. सगळ्या डिपार्टमेंटशी पटतं याचा अर्थ तुम्ही मिडिओकर आहात. त्याला चौथी सीट मिळते नेहमी. व्हेरी ट्रू. आमचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आमचा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. थँक्यू.